2025च्या नवीन संशोधनामध्ये असं आढळून आलंय की तुमच्याच आहारातील असे काही 7 पदार्थ आहेत जे तुमच्या हाडामधील ताकद हळूहळू कमी करतायत, कॅल्शियम शोषून घेतायत आणि त्यामुळेच तुमच्या पायातील ताकद हळूहळू कमी होत आहे, कंबर दुखू लागत आहे, गुडघे दुखू लागत आहेत, सांध्यांचा प्रॉब्लेम येत आहे। त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलंय तुमच्या आहारातील हे 7 पदार्थ आत्ताच्या आत्ता काढून टाका, अन्यथा पुढे जाऊन तुमचं चालणं सुद्धा मुश्किल होईल। कारण या 7 पदार्थांमुळे हाडामधील ताकद पूर्णपणे जाऊ लागली आहे। जवळपास 12,000 लोकांना हाडामधील कॅल्शियम कमी होणे आणि त्यामुळे हाडांचे गंभीर आजार या ठिकाणी झाल्याचं संशोधनामध्ये 2025च्या आता समोर आलंय। त्यामुळे डॉक्टरांनी तुम्हाला अर्जंट सूचना सांगितल्या आहेत की हेच 7 पदार्थ आहेत जे तुमच्या हाडामधील ताकद आता कमी करते। हे एक वेळ अन्न पदार्थ फेकून द्या, परंतु या पदार्थांना हात सुद्धा लावू नका असं डॉक्टरांनी आता सांगितलं आहे। वयाची 50शी पार झाल्यानंतर प्रत्येकाची हाडं आता कुमकुवत होऊ लागतात, हाडामध्ये अजिबात ताकदच राहत नाही। मग तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न पडला असेल की नेमकं आमचीच हाडं या वयामध्ये ठिसूळ का होतात? एकदा हाडं तुमची ठिसूळ झाले की लगेच ते मोडून पडत असतात। कुठे नॉर्मल जरी लागलं तरी सुद्धा हाड लगेच मोडून पडतात, फ्रॅक्चर होतात। ज्यामुळे तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांना आता विचारलं आहे का की हाडं ठिसूळ होतात त्याचं कारण तरी काय आहे? तेव्हा डॉक्टरांनी सांगितलंय की तुमच्या आहारामध्ये असे काही 7 पदार्थ आहेत। आता तुम्ही ते दररोज खात आहात, त्यामुळे तुमच्या हाडातील कॅल्शियम कमी होत आहे, त्यामुळे तुमच्या पायात ताकद राहत नाहीये। सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी असे गंभीर आजार तुम्हाला होत असतात। आम्ही जेव्हा आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेलो तेव्हा आम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांना 4 प्रश्न विचारले। त्यामधील पहिला प्रश्न असा विचारण्यात आला होता की हाडे ठिसूळ होण्यामागचं नेमकं खरं कारण काय आहे? दुसरा प्रश्न आम्ही डॉक्टरांना असा विचारला की कोणते पदार्थ खाल्ल्यानंतर हाडे या ठिकाणी ठिसूळ होत असतात? त्यानंतर तिसरा प्रश्न असा आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारला होता की हाडे मजबूत राहण्यासाठी नेमका आपण कोणता उपाय केला पाहिजे? आणि 4 नंबरचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा होता, आम्ही डॉक्टरांना विचारला की तो म्हणजे नेमका कोणत्या वयामध्ये कोणता आहार घ्यावा जेणेकरून आमची हाडं 100 वर्षापर्यंत एकदम लोखंडासारखी त्या ठिकाणी मजबूत राहतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि पायामध्ये प्रचंड ताकद या ठिकाणी जी आहे तर ते येण्यासाठी तसेच कमजोरी घालवण्यासाठी कोणता उपाय या ठिकाणी करायचा आहे? आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता ही महत्त्वाची माहिती खास तुमच्यासाठी दिली आहे। आता आपण सविस्तरपणे टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी पाहणार आहोत की कोणकोणते पदार्थ खाल्ल्यानंतर आपले हाडे ठिसूळ होत असतात। तुमचे जर वय 50च्या पुढे असेल तर तुमच्या हाडे एकदम ठिसूळ झाले असतील, कमरेमध्ये तुमच्या ताकद नसेल, गुडघ्यामध्ये ताकद त्या ठिकाणी राहत नसेल, कमजोरी सारखी वाटत असेल, म्हणजे जर हाडामध्ये ताकद उरलेली नसेल, हाडे एकदम ठिसूळ बनलेले असतील तर नेमकं तुम्हाला काय काय करायचं कारण आहेत? हाडं ठिसूळ होण्यामागची नेमकं कारण काय आहे आणि तुम्ही चुकीच्या पद्धतीनं आहार घेत आहात का? यामध्ये तुमची हाडं आता ठिसूळ होऊ लागली आहेत आणि ठिसूळ झालेली हाडं कधी कधी आपण मोडून पडत असतात। मित्रांनो, अगदी थोडासा जर या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीचा धक्का लागला तर आपण जमिनीवर लगेच पडलो तरी सुद्धा आपली हाडं त्या ठिकाणी लगेच मोडून पडतात। त्यामुळे आज हा व्हिडिओ या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे की नेमकं तुम्ही असे कोणते पदार्थ तुमच्या आहारामध्ये खात आहात ज्यामुळे तुमची हाडं ठिसूळ होऊ लागली आहेत आणि ज्यामुळे तुम्हाला कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी याचा त्रास आता या वयामुळे प्रचंड वाढला आहे। जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं तुमची हाडं एकदम बारीक होणार आहेत। मित्रांनो, लक्षात ठेवा, त्या हाडामधील अजिबात या ठिकाणी ताकदच राहणार नाही। मग कोणती हाडं या ठिकाणी व्यवस्थित राहणार आहेत? पायाची हाडं का कमरेची हाडं का या ठिकाणी गुडघ्याची हाडं ही मजबूत राहण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही हाडं या ठिकाणी ठिसूळ होण्यामागची कारणं कोणकोणती आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितली आहेत ती बघा। त्यांनी असे 7 पदार्थ सांगितले आहेत, जर ते तुम्ही खायचं बंद केलं नाही तर जे पदार्थ तुम्ही या ठिकाणी असेच खात राहिला तर त्या ठिकाणी तुमची हाडं या ठिकाणी मोडून पडणार आहेत। एक वेळ फेकून द्यायचं आहे, परंतु अजिबात तुम्ही या पदार्थांना हात सुद्धा लावायचं नाहीये, कारण तुमचे पदार्थ हे हाडं एकदम ठिसूळ करत आहेत। मित्रांनो, हाडं कमकुवत या ठिकाणी करतायत, त्यामुळे प्रत्येक पदार्थ तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत तो महत्त्वाचा पदार्थ आहे। तुम्हाला नवीन संशोधन 2025 मध्ये या पदार्थांवर करण्यात आले ते तुम्हाला टाळायचे आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता तुम्हाला 7 पदार्थ त्या ठिकाणी खाऊ नका सांगितलंय। काळजीपूर्वक तुम्ही लक्ष देऊन इथून पुढे बघायचं आहे। 7 पैकी शेवटचे या ठिकाणी 5 नंबर, 6 नंबर आणि 7 नंबर असे 3 पदार्थ जे आहेत
ते डॉक्टरांनी सांगितलंय एक वेळ फेकून द्या, परंतु शेवटचे 3 पदार्थ अजिबात त्या ठिकाणी खाऊ नका. अन्यथा तुमचे हाडं एकदम बारीक होतील, हाडामध्ये अजिबात ताकद राहणार नाही. पहिला पदार्थ सांगण्यात आलाय तो म्हणजे बघा, आता सकाळी सकाळी तुम्ही पोहे खाता, उपीट खाता, परंतु या ठिकाणी काय होत असतं, त्यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ घातलेलं असतं आणि त्यामुळे पहिला पदार्थ सांगितलाय की तुम्ही मिठाचे पदार्थ या ठिकाणी तातडीनं बंद केले पाहिजे. यामुळे तुमची हाडं कमजोरी या ठिकाणी बनले आणि कॅल्शियम तुमच्या हाडामधील कमी होऊन जाईल. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर या ठिकाणी मिठाचे पदार्थ कोणतेही असतील, जर ते बाजारात त्या ठिकाणी मिळत असतील, चिप्स असतील, वेपर्स असतील, अशा प्रकारचे मिठाचे पदार्थ आता तातडीनं तुम्हाला खायचं बंद करायचं आहे. कारण मीठ तुमच्या पोटामध्ये जर गेलं तर या ठिकाणी तुमची हाडं या ठिकाणी कमजोर होऊ लागतात. मीठ हे पचण्यात जड असतं आणि त्यामुळे हाडामध्ये कॅल्शियम ते शोषून घेतं. मीठ पचण्यात जड जातं, त्यामुळे तुमच्या हाडामध्ये मिळणारी जी ताकद आहे ती कमी पडते. त्यामुळे मीठ खाताना एकदम कमी खा किंवा सेंधव मीठ किंवा काळा मिठाचा वापर करा, असा पहिला पदार्थ आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलंय. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला आता एक पदार्थ असा सांगितला आहे, तुम्हाला टोटल 7 पदार्थांपैकी एक सांगितला, अजून 6 पदार्थ सांगणार आहे. यामधील 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर आता जे शेवटचे पदार्थ आहेत त्यामुळे हाडामध्ये कॅल्शियम पदार्थ त्या ठिकाणी शोषून घेतात आणि त्यामुळे तुम्हाला कंबरदुखी, गुडघेदुखी, या ठिकाणी सांधेदुखी, पायामध्ये ताकद नसणे असे या ठिकाणी आजार होऊ लागतात. त्यामुळे शेवटचे पदार्थ कोणते आहेत हे पाहण्यास आता तुम्ही अजिबात विसरू नका. आता या ठिकाणी पुढचा पदार्थ सांगण्यात आलाय तो म्हणजे गोड पदार्थ आहे, ती म्हणजे साखर. साखर आता तुम्हाला माहित असेल खाल्ल्यामुळे काय होतं, तर बहुतेकांना अति गोड खाण्याची खूप आवड असते. परंतु मित्रांनो, लक्षात ठेवा, जास्त प्रमाणात तुम्ही या ठिकाणी लाडू, गोड पदार्थ, बर्फी अशा प्रकारचे जर सेवन करत असाल तर तुमच्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं आणि साखर तुमच्या हाडामधील कॅल्शियम शोषून घेण्याचं काम करते. ज्यावेळी आपण जास्त गोड पदार्थ खातो त्यावेळी आपण एखाद्या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या हाडामध्ये ताकद कमी झाल्याचं लगेचच आपल्याला समजतं. त्यामुळे जे कॅल्शियम आहे ते या ठिकाणी नष्ट करण्याचं काम साखर करत असते. त्यामुळे दुसरा पदार्थ तुमच्या लक्षात आला असेल, साखर तुम्ही तातडीनं बंद करायला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. कारण याच गोड पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे 10 ते 15% लोकांना मधुमेह वाढत असल्याचं यावर्षी डॉक्टरांच्या संशोधनामध्ये समोर आलंय. त्यानंतर तुम्हाला आता पुढचा पदार्थ लगेच सांगणार आहे. तुमच्या आडामध्ये 100 वर्षापर्यंत ताकद टिकून राहण्यासाठी तुमच्या घराशेजारी 1 ते 2 पानं तुम्हाला चावून खायचे. ती पानं नेमकी कोणती आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे, परंतु त्याआधी आता पुढचा जो पदार्थ सांगितलाय तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आता बघा, पाहुणे येत असतात, तुम्ही कुठेही जात असता, तेव्हा आपल्याला काय वाटतं, एखादं थंडगार काहीतरी पिऊया. यावेळी तुम्ही काय करता, स्प्राईट, पॅक बंद असलेले पदार्थ या ठिकाणी पित असता. कोल्ड्रिंक, स्प्राईट, माझा सर्रास लोक पितात, परंतु लक्षात ठेवा, पॅक बंद असलेले जे बाटलीतील पदार्थ आहेत ते तर थंड पेय असतात आणि त्या ठिकाणी कधी कधी असे बनलेले असतात तुम्हाला माहीत पण नाही. त्यामुळे आता हे थंड पेय बाटली फोडून ज्यावेळी तुम्ही पिता तर तुम्हाला पिताना खूप भारी वाटतं, पण या कोल्ड्रिंकमुळे तुमच्या हाडामधील ताकद आपोआप कमी होते. आयुर्वेदिक डॉक्टर म्हणतात हे कोल्ड्रिंक्स तुमच्या शरीरामधील कॅल्शियम त्या ठिकाणी शोषून घेण्याचं काम करतं. त्यामुळे जर वय 50च्या पुढे असेल तर अशा प्रकारचे थंडगार कोल्ड्रिंक्स जे कधी बनलेले असतात, आपल्याला माहीत नव्हतं, तर ते अजिबात तुम्हाला प्यायचं नाहीये असं सांगण्यात आलंय. शेवटचा तुम्हाला 5 नंबर, 6 नंबर आणि 7 नंबर जो पदार्थ सांगणार आहे तो तुमच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. त्यामुळे इतर शेवटचे पदार्थ कोणते आहेत ते पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, नाहीतर तुमची हाडं एकदम मोडून पडतील आणि कमरेमध्ये त्या ठिकाणी गॅप येईल, सांधेदुखी, गुडघेदुखीचा प्रॉब्लेम वाढेल. 4 नंबरचा पदार्थ आहे ते म्हणजे चॉकलेट. आता तुम्ही चॉकलेटला हलक्यात घेऊ नका. आपल्या हाडामधील कॅल्शियम नष्ट करण्याचं काम हे पहिलं करत असतं. तुम्हाला वाटत असेल की चॉकलेटची गोळी खाल्ल्यावर काय होते, परंतु यामध्ये भयानक प्रकारचे या ठिकाणी साखर असते जी तुम्हाला कळत नसते आणि ती हाडामधील कॅल्शियम नष्ट करण्याचं काम करत असते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला कॅल्शियम टिकवून ठेवायचं असेल तर पहिला पदार्थ जे सगळेजण वापरतात, ज्यामुळे तुम्हाला खूप प्रॉब्लेम येऊ लागलाय, तो म्हणजे दूध. आता अजिबात तुम्ही पॅकेट बंद असलेलं दूध कॅल्शियम वाढवण्यासाठी पिऊ नका. याचं कारण म्हणजे पॅक बंद असलेलं दूध या ठिकाणी तुमच्या हाडामधलं ताकद कधीच वाढवतं, कारण ते केमिकल युक्त दूध असतं. त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर काय म्हणतात, तुम्हाला दूध जर घ्यायचं असेल तर स्वतः तुम्ही जाऊन म्हशीच्या जवळ गवळी जो असतो त्या ठिकाणी तुम्ही आता दूध घ्यायचं आहे. कारण अनेक लोक काय म्हणतात, या ठिकाणी तुम्ही जे दूध पिता ते पॅक बंद असलेलं या ठिकाणी दूध पिता, त्यामुळे तुम्हाला ते दूध पिऊ नका. तुम्ही स्वतः ठिकाणी समोर काढलेलं दूध प्या असं सांगण्यात आले. त्यानंतर
99% आता लोक जी चूक करतात त्यामुळे तुमचं या ठिकाणी कॅल्शियम कमी होतं, ते म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा. सकाळी उठल्या उठल्या दुधाचा चहा घेता. त्या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलंय दुधाचा चहा जे लोक पितात त्यांना पित्ताचा त्रास होतो, डोकं दुखू लागतं, हाडे कमकुवत होतात. कंबरदुखी, सांधेदुखी तसेच या ठिकाणी गुडघेदुखी या आजाराचा खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या या ठिकाणी तुम्ही जे दूध घालून चहा पिता तर तातडीनं बंद करा असं सांगण्यात आले आहे. त्यानंतर पुढचा पदार्थ जो सांगितलाय त्यामध्ये अल्कोहोल भरपूर प्रमाणात असतं, ते म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा दारू. दारू अजिबात त्या ठिकाणी पिऊ नका. अनेक जण दारू पितात त्यामुळे हाडामध्ये कॅल्शियम कमी होतं, टिकून राहत नाही, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे असे पदार्थ तुम्ही अजिबात खाऊ नका किंवा पिऊ नका असं सांगण्यात आलंय. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या AOS मराठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.